हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. नवरात्रीचा 7वा दिवस, रविवारचा दिवस आणि पैठणीचा खेळ घेण्यासाठी मी सांगलीत एका कॉलनीत गेलेले होते. गेल्यानंतर खूप सुंदर अशी देवीची मूर्ती बघितली, देवीला नमस्कार केला, तिचा आशीर्वाद सुद्धा घेतला आणि थोडा वेळ बाकी होता म्हणून तिथंच मी मंडपात बसलेले होते. बाजूला मी बघितलं तर मंडळाचे कार्यकर्ते जे होते तर गिफ्ट रॅपिंग करण्याचं काम त्यांचं जे आहे तर ते सुरू झालेलं होतं आणि खूप उत्सुकता होती त्याच्यामध्ये काय असेल. आपल्याला ही उत्सुकता बायकांना असतेच आणि अर्थात ते गिफ्ट काय मिळालं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणार आहे. मग फायनली कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि नेहमीचे काही जे सुरुवातीचे खेळ आहेत तर आम्ही खेळत होतो, म्हणजे त्यांच्यासोबत मी सुद्धा एन्जॉय करत होते आणि आपण आऊट होणे असं प्रत्येकीला वाटत असतं, पण शेवटी कोणतरी आऊट होणार आणि कोणतरी पुढे जाणारच असतं. आणि ह्या ज्या आहेत तर त्या माझ्या 24 फायनलिस्ट मला मिळालेल्या होत्या आणि बरेच खेळ खेळून म्हणजे प्रॉपर्टी विदाउट प्रॉपर्टीचे गेम खेळून ह्या फायनल इथपर्यंत पोहोचलेल्या होत्या. आणि त्यांच्यामध्ये मग सेमीफायनल सुरू झाली आणि यामधून एक गळत मग फायनलिस्ट ज्या आहेत 12 तर त्या मला मिळालेल्या होत्या. खूप धडपड करत होत्या की आपण फायनलपर्यंत पोचायलाच पाहिजे म्हणून, पण शेवटी काहींना यश येत होतं आणि काहींना थोडंसं यश येत नव्हतं, त्यामुळे बऱ्यापैकी त्या नाराज होत होत्या. गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोळा गोरा गोळा काळा गोळा. चांदीच्या ताटात सोडलेले केळी, दुर्गा मातेचं नाव घेते पैठणी खेळाच्या वेळी. ओके. आणि मग फायनल खेळायला सुरुवात झालेली होती. या माझ्या 12 फायनलिस्ट अगदी मनापासून खेळत होत्या. गेम थोडासा टफ होता पण खूप छान पद्धतीने त्या खेळत होत्या आणि मग आम्हाला आमच्या 5 विनर ज्या आहेत तर त्या मिळाल्या. माझं नाव वैशाली शिवराज गायकवाड. खेळ छान वाटला. आरजे रश्मी यांनी खूप मस्त मजेत गेम खेळले, त्यामुळे मस्त मजा आली. धन्यवाद. माझे नाव अश्विनी कुलदीप शिंदे. आज मॅडमांनी खूपच छान घेतला. आरती लक्ष्मी मॅडम खूपच सुंदर आणि खेळ खूप छान घेतला. मला आनंद होतोय, मला बोलता पण येत नाही, मला खूप आनंद होतोय. माझा नंबर आहे आणि घरातल्या कामातून सगळ्या मिळत नाही बाहेर पडण्याचा आणि घरातल्या कामातून एवढं सगळं करून मज्जाच वेगळी असते. खूप मजा आली. येस, थँक्यू सो मच. तर अशा रीतीनं सख्यांचा मेळ पैठणीचा खेळ या कार्यक्रमाची सांगता झाली. पाठीमागं बघू शकता किती छान डान्स सुरू आहे. खूप आनंदी वातावरण तिथे निर्माण झालेलं होतं. भक्ती समारंभासाठी मी थांबले नाही कारण मला पुढे दांडियाच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं, पण त्यांनी एक छोटासा सत्कार इथे माझा संपन्न केला आणि जे गिफ्ट रॅपिंग व्हिडिओ मगाशी तुम्ही बघितला होता तर तेच गिफ्ट मला त्यांनी दिलेलं आहे. सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती मला मिळालेली होती. बघू शकता किती सुंदर आहे. चला तर या शॉर्टवरती आजचा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.